नमस्कार मित्रांनो, तुम्ही सर्वजण ग्रो इंग्लिश चॅनल पाहतात. या चॅनलवरती यापूर्वीच्या आणि या व्हिडिओच्या माध्यमातून प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर मार्गदर्शन तुम्हाला मिळते. मिळालेल्या काही फीडबॅकवरून असं लक्षात आलं की परीक्षेमध्ये प्रश्न सोडवत असताना तो कुठल्या कंटेंटशी संबंधित कसा विचारला गेलाय आणि आपल्याला कसा विचार करायला हवा यासाठी अतिशय सहाय्यभूत असणारे हे सर्व प्रश्न अनेक ऐकणाऱ्यांना, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना, ग्रामर इम्प्रूव्हमेंट करू इच्छिणाऱ्यांना व इंग्लिश बोलू इच्छिणाऱ्यांना अतिशय महत्त्वपूर्ण ठरत असल्याचं दिसून येत आहे. यामध्ये तुम्हालाही याचा काही ना काही फायदा व्हावा या उद्देशाने ही आजची प्रश्नपत्रिका वर्धा जिल्ह्याची असून या माध्यमातून तुम्हाला आजचे सर्व प्रश्न आज आपण सविस्तर या ठिकाणी चर्चा करणार आहोत. असलेल्या काही नोट्स मी सर्वांना अशी विनंती करेन की मध्ये मध्ये जे कन्सेप्ट आहेत, ज्या कन्सेप्ट आपण लक्षात घेणं अपेक्षित आहे, त्या नोट्स कृपया करून आपण नोट डाऊन करत चला, जेणेकरून पूर्वी जे झालंय हे आपल्याला परत अभ्यासाची गरज नाही. परीक्षेच्या पूर्वी फक्त ओव्हरऑल आपल्या ज्या नोट्स आहेत एवढ्याच तुम्ही अभ्यासल्या तर तुमचं परीक्षेमधलं स्थान हे निश्चित होऊन जाईल, तुमचा रँक हा निश्चित होईल. वनरक्षक असेल, आरोग्य भरती असेल, तलाठी भरती असेल व इतर कुठल्याही सरळ सेवा परीक्षा व MPSC असेल, यामध्येही विचारल्या जाणाऱ्या इंग्रजीच्या परीक्षेच्या संदर्भात सविस्तर मार्गदर्शन करणारं हे चॅनल त्या ठिकाणी नेहमी सर्वांसाठी पूर्णतः कायम त्या ठिकाणी तुमच्या सेवेसाठी उपलब्ध आहे. आजच्या ज्या प्रश्नपत्रिकेमधले प्रश्न आहेत ते आपण पाहू आणि त्यानुसार आजच्या प्रश्नपत्रिकेच्या बाबतीत काय म्हटलंय ते लक्षात घेऊ. पहिला जो प्रश्न आहे तो लक्षात घ्या मित्रांनो. चूज द मोस्ट ॲप्रोप्रिएट प्रिपोजिशन्स. आपल्याला प्रिपोजिशन्स लक्षात घ्यायचंय आणि प्रिपोजिशन मधलं योग्य प्रिपोजिशन आपल्याला टाकायचंय. इट इज डेंजरस टू एंटर डॅश द एनिमीज कॅम्प. मित्रांनो आता लक्षात घ्या, बऱ्याच जणांना असं वाटत असेल की इथे इन टाकावा का. ऑन तर येणार नाही, थ्रू तर येणार नाही. च्या आत असेल, च्या आत एखादी बाब दिलेली आहे आणि एखादं त्याच्या मधले भाग आपण जर काही सांगत असेल तर त्या ठिकाणी इनटूचा वापर करावा असा प्रिपोजिशनचा नियम आहे. इन हा त्या ठिकाणी कंपेरेटिव्हली तसा येत नाही. म्हणजे एखादं साधारण आपण सांगतो की आय एम इन द क्लास, पण च्या आत आहे का, नाही. एखादी वस्तू तिथे असेल तर आपण इन वापरतो, पण एखाद्या वस्तूच्या मध्ये एखादा वस्तू सांगायची असेल किंवा आपली कृती सांगायची असेल तर त्या ठिकाणी इन टू या प्रिपोजिशनचा वापर होत असतो. म्हणून क्वेश्चन नंबर फर्स्टचं आन्सर आहे त्या ठिकाणी ऑप्शन नंबर बी. नेक्स्ट क्वेश्चन आपण लक्षात घेऊ. फाइंड द करेक्ट स्पेलिंग असेही त्या ठिकाणी प्रश्न विचारला जातो. आता लक्षात घ्या हा शब्द काय आहे. शब्द काय आहे, अकमंडेट. अकमंडेट म्हणजे काय, राहण्याची सोय होणे किंवा राहण्याची सोय. अकमंडेट या शब्दाचा अर्थ होतो राहण्याची सोय. व्हॉट इज द स्पेलिंग ऑफ दॅट वन. ACCOMODATE. ACCOMODATE. So option number ACCOMMODATE हा त्याचा करेक्ट ऑप्शन आहे. म्हणून त्या ठिकाणी ऑप्शन नंबर इथे सुद्धा बी ऑप्शन करेक्ट ऑप्शन आहे. लक्षात घ्या बी ऑप्शन या ठिकाणी करेक्ट ऑप्शन आहे. आपल्याला बी ऑप्शनला लक्षात घेऊन त्यानुसार त्याला हे करायचं आहे. ACCOMMODATE राहण्याची सोय. परत एकदा सांगतो, याचा अर्थ असा होतो राहण्याची सोय. ACCOMMODATE राहण्याची सोय. नेक्स्ट वन लक्षात घेऊया. चूज द वन वर्ड विच कॅन बी सबस्टिट्यूटेड फॉर गिवन वर्ड्स. द प्रॅक्टिस ऑफ हॅव्हिंग मोर दॅन वन वाईफ ॲट ए टाइम. याच्यामध्ये मित्रांनो समजून घ्या, आपल्याला हे लक्षात घ्यायचंय, इथल्या शब्दाला महत्त्व द्या.
खाली शब्द दिलेले आहेत, त्या शब्दांचे काय अर्थ होत आहेत मी तुम्हाला तेही सांगणार आहे, आणि याचा काय अर्थ होतो हेही सांगणार आहे. द प्रॅक्टिस ऑफ हॅव्हिंग मोर दॅन वन वाईफ ॲट अ टाइम. आता लक्षात घ्या, वन टाइम असं म्हटलंय, एकाच वेळेस दोन पत्नीचा अनुभव असणे, किंवा आपण असं लक्षात घेऊ एकाच वेळेस अनेक पत्नी असणे. मग आता इथे लक्षात घ्या, पॉलिगॅमी या शब्दाचा अर्थ काय होतो? पॉलिगॅमी याचं मुळात उत्तर पॉलिगॅमी आहे. प्रॅक्टिस ऑफ हॅव्हिंग मोर दॅन ए वाईफ ॲट अ टाइम, म्हणजे एकाच वेळेस एकापेक्षा जास्त पत्नीत्व असणं, याला त्या ठिकाणी काय म्हटलं जातं? पॉलिगॉमी असं म्हटलं जातं. हे त्याचं उत्तर बरोबर आहे, पण इतर शब्दांचे अर्थ सुद्धा समजून घ्या. मोनोगॉमी याचा शब्दाचा अर्थ आहे एक पत्नीत्व, म्हणजे एकच पत्नी आहे, त्याला मोनोगॅमी असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर त्याच्या पुढचा शब्द लक्षात घ्या. पुढचा शब्द काय आहे? पॉलंड्री. आता या शब्दाचा सी ऑप्शनचा अर्थ काय होतो? बहुपतिकत्व, म्हणजे एखाद्या पत्नीने एखाद्या स्त्रीने अनेक पती असतील तिचे, तर त्या ठिकाणी त्याला हा शब्द वापरला जातो. त्याच्यानंतर लक्षात घ्या, डायगॅमी. त्याच्यामध्ये काय आहे? डायगॅमी या शब्दाचा अर्थ लग्नानंतरची पत्नी. ओके, एवढंच त्याचा अर्थ आहे. मात्र या पॉलिगॉमी याचा अर्थ काय होतो? एकापेक्षा जास्त पत्नी, एकाच वेळेस एकापेक्षा जास्त पत्नी असणे, त्याला त्या ठिकाणी हा शब्द वापरलाय. हा शब्द मुळात लिहून ठेवण्यासारखा शब्द आहे आणि वन वर्ड सबस्टिट्यूशन आहे, असं या ठिकाणी तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं. नेक्स्ट प्रश्न आपण लक्षात घेऊ. चूज द वर्ड ऑफ फ्रेजेस विच इज अपोजिट वर्ड्स इन द मिनिंग टू द की वर्ड्स. कॅन्डिड. कॅन्डिड शब्द आहे. कॅन्डिड शब्दाचा अर्थ आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. कॅन्डिड क्वेश्चन नंबर 4 आपण पाहतोय. कॅन्डिड शब्दाचा अर्थ, आणि आपल्याला याच्या अपोजिट वर्ड द्यायचे. कॅन्डिड बऱ्याच वेळेस वापरला जातो पहा शब्द. इट इज अ कॅन्डिड मुवमेंट असं म्हटलं जातं. इट इज अ कॅन्डिड मुवमेंट असं म्हटलं जातं. आता या ठिकाणी कॅन्डिड म्हणजे काय? प्रांजळ क्षण कसा होता? इट इज अ कॅन्डिड मुवमेंट म्हणजे काय? प्रांजळ क्षण होता. आता इथे शब्दांचे अर्थ लक्षात घ्या. अँक्शियस. अँक्शियस म्हणजे काय? चिंताग्रस्त. त्याच्यानंतर वेग या शब्दाचा अर्थ काय? VAGU, वेग, अस्पष्ट. त्याच्यानंतर डिसिएटफुल. डिसिएटफुल म्हणजे काय? कपटी. डिसिएटफुल म्हणजे कपटी. आणि नेक्स्ट वन शॅलो म्हणजे उथळ. आता कॅन्डिड याचा अर्थ प्रांजळच्या विरुद्ध काय होऊ शकेल? कपटी. म्हणजे प्रांजळ म्हणजे काय? नितळ मनाचा. आणि कपटी म्हणजे काय? धूर्त मनाचा, किंवा आपण असं लक्षात घेऊ की दुष्ट मनाचा, अशा पद्धतीचा अर्थ होतो. म्हणून काय? डिसिएटफुल हा त्याचा करेक्ट ऑप्शन असणार आहे. नेक्स्ट वन लक्षात घ्या. चूज द अप्रोप्रिएट प्रिपोजिशन. ही वॉज किल्ड डाय डॅश हायवे, मॅन डाय डॅश डॅगर. मुळात या शब्दाचा अर्थ काय होतो हे लक्षात घ्या अगोदर, आणि मग नंतर तुम्हाला याचा अर्थ समजून येईल. डॅगर म्हणजे काय? खंजीर. DAGGER, डॅगर या शब्दाचा अर्थ. डॅगर या शब्दाचा अर्थ काय होतो? खंजीर. ही वॉज किल्ड डाय डॅश हायवे, मॅन डाय डॅश डॅगर. मग आता इथे काय घेऊ शकतात आपण? ऑप्शन वाईज पाहू. ही वॉज किल्ड बाय येणार नाही, बाय हायवेमॅन. बाय ए हायवेमॅन येईल का? बाय ए हायवेमॅन, बाय येऊ शकतं रे, हो यस येऊ शकतं. पण ॲट डॅगर, ॲट म्हणजे जागा दाखवतं, परंतु खंजीर हे तर जागा नाही, सो ऑप्शन नंबर येऊ शकणार नाही. ओके, त्याच्यानंतर दुसरं पाहू. ही वॉज किल्ड बाय हायवेमॅन. मॅन म्हणजे काय? रस्त्यावरच्या हायवेवरच्या माणसाने त्याचा खून झाला, त्याला मारलं गेलं त्या माणसाकडून. बाय, हा बाय ऑप्शन इथं येऊ शकतो. ओके, विथ डॅगर. विथ म्हणजे काय? च्याने, कशाने? खंजीराने. मग इथे या ठिकाणी ऑप्शन नंबर बी एकदम परफेक्ट बसतोय. दुसरे पण ऑप्शन चेक करा. इन होईल का? इन म्हणजे रस्त्याच्या, इन फॉर नाही. त्याच्यानंतर विथ हायवेमॅन होईल का? नाही, बरोबर होणार नाही. म्हणून बाकी कुठलेही ऑप्शन्स करेक्ट होणार नाहीत, फक्त ऑप्शन नंबर बी करेक्ट होणार आहे. म्हणून बाय आणि विथ हे त्या ठिकाणी ऑप्शन करेक्ट असणार आहे. नेक्स्ट वन. इट इज अ व्हेरी इंटरेस्टिंग क्वेश्चन. Which of the following words should replace the underlined word phrase in the following sentence? 50 miles are a long distance to walk. हा आर इथे वापरलाय, याच्या ठिकाणी आपल्याला व्यवस्थित शब्द वापरायचा आहे.
बऱ्याच वेळेस कन्फ्युजन असं बऱ्याच जणांचं होतं की 50 माइल्स हा अनेक वचनी आहे. पण मित्रांनो लक्षात घ्या, हा जो माईल शब्द आहे, माइल्स, हा शब्द काय आहे? युनिट. हा आहे युनिट. युनिट आहे, युनिट. युनिट म्हणजे काय की मेजरमेंट मोजण्याचं युनिट आहे ते. दॅट्स वाय युनिट कधीही त्या ठिकाणी काय असू शकत नाही? प्लुरल असत नाही. त्यामुळे तिथे आर येण्याचा प्रश्न नाही, तिथे आर येऊ शकत नाही. सो काय येणं अपेक्षित आहे तिथे? तिथं येणं अपेक्षित आहे इज. दॅट्स वाय ऑप्शन नंबर ए इज द करेक्ट ऑप्शन. सो इज 50 माइल्स इज अ लॉंग डिस्टन्स टू वॉक. लक्षात घ्या, युनिट्स कधीही प्लुरल होत नाहीत. युनिट्स म्हणजे काय? म्हणजे उदाहरणार्थ किलो, लिटर, असे शब्द जे असतात हे अनेक वचनी दाखवले जात नसतात. ओके, नेक्स्ट वन प्रश्न लक्षात घ्या. चेंज द वॉइस. ही सेड लेट देम प्ले. लेटची रचना आहे ही सेड लेट देम प्ले. लेट आल्यानंतर काय वापरायचं असतं? सगळीकडे काय काय वापरले पहा. शी ॲडवाइज्ड दॅट, शी ॲडवाइज, शी ॲडवाइज्ड, शी ॲडवाइज्ड दॅट. सगळीकडे सेम आले. फर्स्ट पार्ट ऑफ द याच्यातला फर्स्ट पार्ट जो आहे तो सगळीकडे जवळपास सारखाच वापरलेला आहे. आपल्याला या ठिकाणी त्याचा बदल काय करायचा आहे समजून घ्या. चेंज द वॉइस इथं म्हटलेलं आहे, पण इथे आपल्याला बदल काय करायचा आहे ते समजून घ्या. लेटचा चेंज शुड होतो, शुड होतो. मग आता इथे आपल्याला शुड, दे शुड असं आपल्याला त्या ठिकाणी चेंज करायचं आहे. आणि त्याचं चेंज काय होईल? हा रूलच आहे. लेटची रचना आली की नंतर लेटच्या रचनेचा चेंज काय करायचा असतो, किंवा लेटच्या रचनेचं बदल काय करायचा असतो? दे शुड असा चेंज करायचा असतो. सो शी ॲडवाइज्ड दॅट दे शुड बी अलाउड टू प्ले. सो ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट ऑप्शन. ऑप्शन नंबर सी हा या ठिकाणी करेक्ट ऑप्शन असणार आहे. रूल आहे तसा लेटच्या रचनेचा. हे इनडायरेक्ट मधलं वाक्य आहे. जरी इथे बाय मिस्टेकली चेंज द वॉइस असं म्हटलं असलं तरीही ते तुम्ही समजून घेणं अपेक्षित आहे. लेट सी नेक्स्ट वन. व्हॉट इज द पास्ट पार्टिसिपल ऑफ द वर्ड? प्रत्येकाने हे नोट डाऊन करा. बऱ्याच वेळेस हा शब्द विचारला गेलेला आहे. स्प्रिंग या शब्दाचे 3 रूप काय होतात? स्प्रिंग, स्प्रँग, स्प्रंग. स्प्रिंग, स्प्रँग, स्प्रंग. लक्षात घ्या. मग इथे काय आहे? स्प्रंग. ऑप्शन नंबर डी, SPRUNG हा ऑप्शन नंबर डी हा करेक्ट आहे. ऑप्शन नंबर डी इज द करेक्ट. स्प्रिंग, स्प्रँग, SPRANG पास्ट फॉर्म होतो आणि पास्ट पार्टिसिपल फॉर्म म्हणजे V3 फॉर्म होतो स्प्रंग, SPRUNG. शब्दाला नोट करून ठेवा, कधीही तो तुम्हाला उपयोगाला येऊ शकेल. नेक्स्ट वन लक्षात घ्या. Which of the following words should replace the underlined word? Can this machine be adapted dash farm work? आता इथे बाय फार्मर येणार नाही, इनटू फार्मर येणार नाही, टू फार्मर येणार नाही. इथे येऊ शकतं फक्त आणि फक्त फॉर च्या साठी. म्हणून दॅट्स वाय या ठिकाणी ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट ऑप्शन आहे. फॉर हा त्या ठिकाणी करेक्ट ऑप्शन असणार आहे. लेट सी द नेक्स्ट क्वेश्चन. इथे आपल्याला प्रिपोजिशन. चूज द मोस्ट ॲप्रोप्रिएट प्रिपोजिशन. टेक द मेडिसिन्स अँड यू विल गेट रीड डॅश बॅड कोल्ड. रीड ऑफ हा फ्रेज आहे. RID रीड ऑफ हा फ्रेज आहे, होतो, फ्रेज होतो. ऑटोमॅटिक एकत्र येतात, फ्रेज होतात. तसं त्या ठिकाणी या ठिकाणी रीड ऑफ, रीड फ्रॉम होत नाही, रीड ओव्हर होत नाही, रीड ॲट होत नाही. रीड ऑफ हा त्या ठिकाणी फ्रेज होतो. दॅट्स वाय ऑप्शन नंबर डी इज द करेक्ट ऑप्शन. असे काही रूल्स पक्के तुम्हाला लक्षात ठेवायला लागणार आहेत की ज्याचे फ्रेजेस ऑलरेडी कंबाईंड फ्रेजेस होत असतात. म्हणून त्या ठिकाणी रीड ऑफ हा त्या ठिकाणी काय आहे? फ्रेज आहे. एकत्रितरित्या त्याचा अर्थ रीड ऑफ याचाच अर्थ त्या ठिकाणी आपल्याला लक्षात घेऊन हे वाक्य परिपूर्ण होत आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. चेंज द इनडायरेक्ट. ही सेड टू मी डू यू नो हू इज देअर. ऑप्शन आपल्याला लक्षात घेऊन त्या ठिकाणी उत्तर सोडवायचं आहे. ही सेड टू मी डू यू नो हू इज देअर. हा आहे क्वेश्चन. इट इज अ इंटरोगेटिव्ह क्वेश्चन. दॅट्स वाय सेड टू चा चेंज झालेला आहे आस्क्ड.
इट इज अ व्हर्बल क्वेश्चन, दॅट्स वाय चेंज आहे इन्व्हर्टेड कॉमाच्या ऐवजी इफ, आणि नंतर मग त्याचं पुढच्याचं वाक्य व्यवस्थित होणार आहे. लक्षात घ्या. डू यू नो हा सिंपल प्रेझेंट टेन्स आहे, आपल्याला त्याचा सिंपल पास्ट टेन्स कन्वर्ट करायला लागेल. मग उत्तर काय होईल? ही आस्क्ड मी इफ आय न्यू हू, इजचा चेंज झाला, वॉज देअरचा चेंज काय होईल? देअरच असेल. मग त्या ठिकाणी ऑप्शन नंबर ए हा त्या ठिकाणी करेक्ट ऑप्शन आहे. म्हणून ही आस्क्ड मी इफ आय न्यू हू वॉज देअर. सो नेक्स्ट वन क्वेश्चन, फाइंड द करेक्ट स्पेलिंग. आणि हे बऱ्याच जणांना हे माहीत पण असेल. वॅक्सिनेशन, VACCINATION, वॅक्सिनेशनचं स्पेलिंग आहे. वॅक्सिनेशन आपल्याला आजच्या काळामध्ये बऱ्याच जणांनी हे ऐकलेलं, बऱ्याच जणांच्या तोंडून आलेला शब्द आहे, त्यामुळे सोपा प्रश्न आहे असं म्हणायला हरकत नाही. सो ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट ऑप्शन, VACCINATION. नेक्स्ट वन प्रश्न, which of the following words should replace the underlined phrase in the following sentence? लक्षात घ्या. ही lives in a remote colony since August 1990. मित्रांनो, मी तुम्हाला यापूर्वीच्याही व्हिडिओमध्ये सांगितलंय, सिन्स शब्द जर वापरला असेल तर तुम्ही डोळे झाकून त्याचा टेन्स कोणता करायचा? प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस हा त्याचा टेन्स शोधायचा आणि लिहायचा. मग या ठिकाणी बघा प्रेझेंट कसा होईल? ही लिव्हच्या ऐवजी काय होईल? ही हॅज बीन लिव्हिंग इन अ रिमोट कॉलनी. सो हॅज बीन लिव्हिंग प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस शो करतो, म्हणून ऑप्शन नंबर बी हा यातला करेक्ट ऑप्शन असणार आहे. सिन्स हा मोस्टली त्या टेन्समध्येच वापरला जात असतो. सिन्स शब्द हा पॉइंट ऑफ टाइम दाखवण्यासाठी वापरला जातो, आणि त्याच्यानंतर सिन्स हा शब्द त्या ठिकाणी बऱ्याच वेळेस याच टेन्समध्ये वापरला जातो. त्याच्यातला तो की वर्ड आहे हे समजून घ्या. दॅट्स वाय ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट ऑप्शन. नेक्स्ट वन प्रश्न लक्षात घेऊया. विच ऑफ द फॉलोइंग वर्ड should replace the underlined phrase in the following sentence? Due to bad weather, the number of sheep crossing the channels last week is very small. लक्षात घ्या, प्रश्न इथून सुरुवात होतोय आणि इथे संपतोय. इज व्हेरी असं वापरलं इथे, आणि इथे ऑप्शन नंबरला आपल्याला त्या ठिकाणी लक्षात घेऊन त्या ठिकाणी करायचंय. ड्यू टू बॅड वेदर द नंबर ऑफ शीप क्रॉसिंग द चॅनल्स लास्ट वीक. लास्ट वीक म्हणजे भूतकाळ आहे. लास्ट वीक म्हणजे भूतकाळ आहे. लास्ट वीक म्हटल्यानंतर भूतकाळ आहे. आर येण्याचं कारण नाही. त्याच्यानंतर वेर येण्याचं कारण नाही, कारण त्या ठिकाणी अनेक वचनाचा संबंध नाही. म्हणून इथे ऑप्शन नंबर बी हा त्या ठिकाणी करेक्ट ऑप्शन आहे. शीप क्रॉसिंग द चॅनल्स लास्ट वीक. लास्ट वीक शीप, फक्त त्या ठिकाणी शीप म्हटलंय. चॅनल्स क्रॉस करतायत पण शीप असं म्हटलंय. वी आर स्पीकिंग अबाउट हिअर शीप, म्हणून त्या ठिकाणी शिप बद्दल बोलतोय आपण, अनेक वचनाबद्दल बोलत नाहीये. दॅट्स वाय वॉज हा ऑप्शन करेक्ट ऑप्शन असणार आहे, आणि तो ऑप्शन आपल्याला करेक्ट करणं अपेक्षित आहे. नेक्स्ट वन लक्षात घ्या. चूज द वर्ड विच कॅन बी सबस्टिट्यूटेड फॉर गिवन वर्ड्स. फाइंडिंग माय सेल्फ शॉर्ट डाय डॅश मनी. आय रोट डाय डॅश माय अंकल डाय डॅश हेल्प. कुठला ऑप्शन करेक्ट येतोय विचार करून आपल्याला ऑप्शनवरून निवडायचा आहे. Finding myself short of money, I wrote to my uncle for help. लक्षात घ्या काय उत्तर येऊ शकतं, त्याच्यानुसार लक्षात घ्या. आपल्याला ऑप्शन नीट निवडायचा आहे. फाइंडिंग माय सेल्फ शॉर्ट ऑफ मनी, पैशाची कमतरता. सो ऑफ इथे जोडू येऊ शकतं. आय रोट टू माय अंकल, मी माझ्या टू इथे येईल. कशासाठी? फॉर हेल्प. फॉर म्हणजे काय? मदतीसाठी. सो ऑप्शन नंबर ए हा याच्यातलं करेक्ट ऑप्शन आहे. सो ऑप्शन नंबर ए या ठिकाणी आपल्याला निवडणं अपेक्षित आहे. नेक्स्ट वन लक्षात घेऊया. यूज द करेक्ट आर्टिकल करेक्ट निवडायचं आहे आपल्याला. डॅश कम्प्युटर्स आर युज्ड इन मेनी गव्हर्नमेंट ऑफिसर्स. ए कम्प्युटर तर येणार नाही, अँड कम्प्युटर येणार नाही, द कम्प्युटर्स, कारण विशेष काही वेगळे कम्प्युटर्स आहेत का? नाही. मग इथे नो आर्टिकल असणार आहे.
द चा रूल लक्षात घ्या. स्पेसिफिक गोष्ट असेल तर आपण तिथे द वापरतो, पण इथे कम्प्युटर्स असं म्हटलंय, जनरली कम्प्युटर्स हे वापरले जातात गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये, आणि हा जनरल गोष्ट आहे, त्याच्यामुळे तिथेच द येण्याचा प्रश्नच नाही. आणि ए सुद्धा येण्याचा प्रश्न नाही, कारण त्या ठिकाणी ए आणि ॲन येण्याचा प्रश्नच नाही, कारण अनेक वचनी नाम दिलेलं आहे. सो देअर नो आर्टिकल, म्हणून ऑप्शन नंबर डी इज द करेक्ट ऑप्शन. नेक्स्ट वन, चूज द वर्ड ऑफ फ्रेजेस विच इज नियरेस्ट इन द मिनिंग. म्हणजे आपल्याला इथे नियरेस्ट मिनिंग शोधायचा आहे. आणि शब्द काय सांगितलाय बघा, एक्सटिंक्ट. एक्सटिंक्ट म्हणजे काय? एक्सटिंक्ट या शब्दाचा अर्थ होतो जास्त काळ टिकणारा, आपल्याला जास्त काळ न टिकणारा, आपल्याला तो शब्द शोधायचा आहे. डल म्हणजे काय की खराब झालेला असं धरून. वंडरफुल म्हणजे काय? छान. सडन हॅपनिंग लागलीच घडणारा. आणि ऑप्शन नंबर सी लक्ष घ्या, नो लॉंगर इन एक्झिस्टन्स, जास्त काळ न टिकणारा. सो दॅट्स वाय ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट ऑप्शन. नेक्स्ट वन प्रश्न लक्षात घेऊ. फियास्को शब्द आहे, फियास्को. चूज द वर्ड ऑफ फ्रेजेस विच इज नियरेस्ट द मिनिंग. फियास्को शब्द आहे, अर्थ काय होतो? कम्प्लीट फेल्युअर या शब्दाचा अर्थ होतो तो फेल्युअर. फियास्को या शब्दाचा अर्थ होतो फेल्युअर. आणि स्ट्रेंथ येणार नाही, सक्सेस येणार नाही, होप येणार नाही, फेल्युअर शब्द आहे. ऑप्शन नंबर सी. सरळ दिसतो. शब्दाचा अर्थ माहीत असेल तर तुम्हाला अडचण येणारच नाही. नेक्स्ट वन लक्षात घेऊ. ही लाइक्स इटिंग चॉकलेट्स. चेंज दिस स्टेटमेंट इन टू क्वेश्चन. सोपा क्वेश्चन आहे. ही लाइक्स इटिंग चॉकलेट्स. लाइक्स काय दिले? लाइक्स. ही लाइक्स साधा वर्तमान काळ आहे. याचं चेंज करत असताना क्रियापदाला यस लावलं असेल तर डज वापरा, लागलेलं नसेल तर डू वापरा आणि क्वेश्चन तयार करा. लागलेलं आहे मग क्वेश्चन करताना काय होईल? डज ही आणि क्रियापदाचं यस निघून जाईल डज वापरल्यामुळे. डज ही लाईक इटिंग चॉकलेट्स. सो ऑप्शन नंबर डी इज द करेक्ट ऑप्शन. नेक्स्ट वन प्रश्न लक्षात घेऊ. Which of the following words should replace the underlined word phrases in the following sentence? On the day of match, everyone hoped about fine weather. इथे आपल्याला त्या ठिकाणी अंडरलाइन वर्ड आहे अबाउट, आणि आपल्याला इथे त्याचा अल्टरनेट शोधायचा आहे. लक्षात घ्या. ऑन द डे ऑफ मॅच एव्हरीवन होप्ड ऑफ असं होणार नाही, होप ॲट होणार नाही, होप नन होणार नाही. होम इथं काय येईल? होप्ड फॉर च्यासाठी फॉर. सो ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट ऑप्शन. ऑफ का होणार नाही? अर्थ जुळत नाहीये, ॲट सुद्धा जुळत नाहीये, म्हणून तो फक्त एकमेव ऑप्शन जुळतो. सो दॅट वन इज द सी ऑप्शन. सो दॅट वन क्वेश्चन इज वी हॅव टू फिनिश दिस वे. नेक्स्ट वन, द मदर वॉज अँक्शियस डॅश द सेफ्टी ऑफ हर सन. अँक्शियस शब्दाचा मी अर्थ सांगितला होता, चिंताग्रस्त. मदर वॉज अँक्शियस, मदर चिंताग्रस्त होती. डॅश फॉर सेफ्टी फॉर हर सन. ओके, सेफ्टी ऑफ हर सन, तिच्या मुलाच्या काळजीसाठी. कशासाठी? मग इथे आपल्याला ऑप्शन काय करा? ॲट होणार नाही, अबाउट होऊ शकतं का? माय मदर वॉज अँक्शियस अबाउट द सेफ्टी ऑफ हर सन. सॉरी, माय नाही आहे, द मदर वॉज अँक्शियस अबाउट द सेफ्टी ऑफ हर सन. फॉर येईल का? येऊ शकतं, परंतु विच इज सुटेबल. अबाउट हा सुटेबल होतो, च्या साठी असा शब्द येतोय, म्हणून त्या ठिकाणी अबाउट येऊ शकतो. सो ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट ऑप्शन. ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट ऑप्शन. नेक्स्ट वन प्रश्न लक्षात घेऊ. नेक्स्ट वन क्वेश्चन टॅग. आता या प्रश्नामध्ये आपण वाचन करतोय तो फिमेल आहे का मेल आहे हे अगोदर लक्षात आलं पाहिजे आपलं. ओके, क्लॉन्डिया वॉजंट इन द क्लास. क्लॉन्डिया इज अ गर्ल्स नेम. So here pronoun of Claudia we have to use as a she. सगळीकडे शीच वापरलेला आहे, त्याच्यामुळे प्रश्नच नाही. ऑलरेडी जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये निगेटिव्ह प्रश्न आहे. सो आपल्याला जे उत्तर येणार आहे समजून घ्या, ते उत्तर काय असणार आहे? ते उत्तर असणार आहे पॉझिटिव्ह आणि शीने एंड होणार आहे.
म्हणून त्या ठिकाणी वॉज हे त्यातलं ऑक्झिलरी वर्ब आणि कॉन्डियाचं प्रोनाउन शी. सो दॅट्स वाय ऑप्शन नंबर ए इज द करेक्ट ऑप्शन. वॉज शी इज द करेक्ट ऑप्शन हिअर. नेक्स्ट वन प्रश्न लक्षात घेऊ. परत क्वेश्चन टॅगच आहे. आय थिंक शी डेलिबरेटली प्रोवोक्ड हिम. डेलिबरेटली आय थिंक शी डेलिबरेटली प्रोवोक्ड हिम. आता या वाक्यामध्ये आपल्याला हे समजून घ्यायचंय, वाक्यातलं मुख्य क्रिया आहे प्रोवोक्ड करणे आणि ती दिलेली आहे पास्ट टेन्समध्ये. मग पास्ट टेन्सचं ऑक्झिलरी वर्ब येतं डीड. त्याच्यानंतर वाक्य त्या ठिकाणी पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे हे बघा. दॅट सेंटेन्स इज अ पॉझिटिव्ह. सो दॅट्स वाय डिडंट येणार आहे आणि शीचं त्या ठिकाणी शीच होणार आहे. म्हणजे शी हे प्रोनाउन आहे तर ते शीच राहणार आहे, म्हणून त्या ठिकाणी ते शीच राहील. सो ऑप्शन नंबर डी इज द करेक्ट ऑप्शन. डिडंट शी. नेक्स्ट वन प्रश्न लक्षात घेऊ आणि लास्ट वन प्रश्न आहे. आउट ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स विच वन इज द राईट. आपल्याला खालीलपैकी कुठलं सेंटेन्स योग्य आहे ते लक्षात घ्यायचं आहे. दीज ग्रेप्स आर टेस्टिंग सोअर. दीज आणि ग्रेप्स हे दोन्हीही एकत्रितरित्या दीज सुद्धा वापरले, ग्रेप्स सुद्धा वापरले, म्हणून हे सुद्धा बरोबर नाही. आय एम थिंकिंग यू आर रॉंग. आय एम थिंकिंग या ठिकाणी बघा योग्य आहे असं वाटू शकतं, मात्र दोन एकत्र वाक्य दिलेली आहेत, कुठेही कॉमा नाही, काय नाही. दॅट्स वाय दॅट वन ऑल्सो नॉट देअर. आय एम विशिंग दॅट आय पास दिस एक्झाम. विशिंग करणं किंवा लक्षात घेणं हे क्षणाची कृती आहे, त्याच्यामुळे हा सुद्धा त्या ठिकाणी येऊ शकणार नाही. आय हॅव फिनिश्ड माय वर्क. टेन्स वाईज वाक्य पहा. आय हॅव फिनिश्ड माय वर्क. आय हॅव फिनिश्ड करेक्ट टेन्स वापरला आहे, करेक्ट वाक्य आहे, कुठलंही जुळवाजुळव नाही, कुठलेही वेगळे पण वापरलेलं नाही. दॅट्स वाय ऑप्शन नंबर डी इज द करेक्ट ऑप्शन हिअर. करेक्ट वाक्य कुठलं आहे? आय हॅव फिनिश्ड माय होमवर्क. मित्रांनो, तुम्हाला हे सर्व प्रश्न कसे वाटले याबद्दल नक्की तुमच्या कमेंट करून कळवा. या संदर्भात काही तुम्हाला प्रश्न असतील नक्कीच कमेंटच्या थ्रू तुम्ही मला कळवू शकता. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच लाईक करा. जर तुम्हाला या संदर्भातले अनेक व्हिडिओ पाहायचे असतील तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला वेळोवेळी असे नोटिफिकेशन मिळत जातील आणि तुमच्या स्पर्धा परीक्षेतील स्थानासाठी तुम्ही नेहमी तत्परसुद्धा राहू शकाल. धन्यवाद. गुड बाय अँड बेस्ट लक.